नमस्कार, ओम नमः शिवाय. मी गीताच्या तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर माझं स्वयंपाक हे सगळं आवरलेलं आहे. भांडे बिंडे सगळे आवरून झालेले आहे. धुणं ते पण झालेलं आहे. बॅग भरून तर मी कालच घेतलेली आहे, तुमच्याबरोबर ती शेअर केलेली आहे. आणि मस्त आता तुम्ही सजेशन काय दिलं मी आणखीन वाचलेलं नाही, पण माझं चाललंय. आणि ह्यांनी जी सांगितली साडी ती पण मी घालायचं ठरवलेलं आहे. कारण ह्यांनी जर खुश असतील तर माझा अख्खा दिवस खुश जाणार आहे उद्याचा. त्याच्यामुळं ह्यांनी काल म्हणले की तू ही साडी घाल आणि तुम्ही तुमच्याबरोबर ती साडी शेअर करणार आहे की ह्यांना सगळ्यात जास्त मी साडी कुठली घातलेली आवडती. आणि म्हणलं ठीक आहे, यांच्या आवडीवर घालूया आपण आज. आणि ज्वेलरी तर मी तीच घालणार आहे, फक्त साडी चेंज झालेली आहे. कारण त्यांना मी काल रात्री विचारलं, त्यांनी ती राय दिलेली आहे. त्यांची राय मला मान्य झालेली आहे. कारण तुला ती साडी खूप छान दिसते म्हणल्यानंतर मग काय विषय मिटलेला आहे इथंच. आणि त्यांचं ह्यांची आवडते आपली आवड असते. आणि ह्यांनी खुश असली आपण खुश असतो हे सगळ्यांनाच माहिती, मैत्रिणींना. तर आज माहेरी चाललो आणि जवळपास 12-12:30 वाजत आलेले असतील. आता ह्यांनी ऑफिसहून येणार आणि दिदी कॉलेजमधून येणार आहे आणि लगेच आम्ही बॅग घेणार आणि निघणार. आणि एवढा आनंद झालेला आहे माझ्या चेहऱ्यावरून, तुमच्या लक्षात येत असणार आहे, बोलण्यावरून लक्षात येत असणार आहे. आज खरंच खूप आनंदी आहे मी. कारण जेवढा आनंद आपल्याला माहेरी पहिल्यांदा जाताना होतो, तर माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली तरी तेवढाच आनंद माहेरी चाललं की तेवढाच आनंद मला होतो. आणि सगळ्या मैत्रिणींना हे होतच असणार आहे, ते मला पूर्णपणे माहिती आहे. आणि माहेर हे थोडंसं वीक पॉईंट असतं लेडीजचा तरी. तिथं आता आज तर खूप मजा येणार आहे. आम्हाला जायला जवळपास 3:30-4 वाजतील. आणि एवढी मजा येणार आहे कारण तिथे सगळे पाहुणे आलेले इथं. बहिणीच्या मुली ते आलेले आहेत, आई आहे आणि भावाच्या मुली आहेत. आणि मस्त एन्जॉय करणार आहे. आणि शक्य तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि बघू आता काय काय मजा करता येतील, काय काय गोष्टी घडतील, मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि हिने आले ऑफिसमधून आणि दिदी कॉलेजमधून आलेली. फ्रेश झाली ती थोडीशी, जेवण केलं तिनं आणि डिक्कीमध्ये सामान ठेवणं चालू होतं. आणि निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासाला. आणि तिचं चाललं होतं की मम्मी आपण काहीतरी घेऊया आता, कारण आम्हाला लस्सी घ्यायची होती. आणि आम्ही ज्या रूटने जातो ना तिथं नॅचरलवाल्यांची फॅक्टरी आहे. मग जाता जाता बघूया आता आम्हाला काय भेटतं ते. आणि लस्सी खरंच त्यांची खूप छान असते. सोनूने पाहिलं की लस्सी आहे का, पण आम्हाला काही लस्सी भेटलेली नाही. मग चोकोबार भेटलेली आहेत ते, आणि आम्ही ते पहिल्यांदा ट्राय करायला लागलो. आणि ते आम्हाला खूप छान होते चोकोबार. आणि सगळ्यांचं खाणं चालू होतं आणि छान आहे चालू होतं. येताना आपण ट्राय करूत आता. असं करत करत आता 10-15 मिनिटावरच आमचं गाव येणार होतं. त्याच्यामुळे सगळे एकतर खुश होते. आता कोण कोण आलेलं आहे, कोण कोण नाही हे चाललं होतं, गप्पा गोष्टी. आणि दिदी कसं बऱ्याच दिवसांनी चालली होती. आणि गेलो आणि 10-15 मिनिटच घरामध्ये बसला असताना की लगे बहिणीच्या मुलीचं चाललं की मावशी आपण साड्या आणायला जाऊ. कारण तिचा एकच दिवसाचा मुक्काम होता. आणि आता साड्या आणायला आम्हाला जवळच ना खूप छान साड्या भेटतात. आणि जवळपास मोठे मोठे 3 दुकानं आहेत. तर आमचं चाललं होतं की कुठल्या दुकानात अगोदर जावं आणि कुठे छान माल असणार आहे. मग अगोदर आम्ही काय केलं की म्हणलं चला ठीक आहे, सुरुवात अलीकडल्यापासून केलेली आहे. आमच्या घरापासून जी सुरुवातीला हे लागतं ते मूळचंद मिल म्हणून आहे. आणि त्यांच्या ऑफर पण खूप छान होत्या. आणि मग चला म्हणलं अगोदर ह्याच दुकानामध्ये जाता येते. आणि साड्या पण छान होत्या, म्हणजे बाहेरून तर खूप छान वाटल्या, पण मध्ये गेल्यानंतर एवढ्या काही साड्या आम्हाला तर आवडल्या नाहीत. मग त्याच्यामुळं तिथं नुसतं पाहिल्यासारखं केलं थोडंसं. आणि हे अशा एवढ्या चमचम साड्या घ्यायच्याच नव्हत्या आम्हाला. आणि तिला तर नव्हत्या घ्यायच्या अजिबात ह्या साड्या, त्याच्यामुळे तिला काही ह्या आवडल्या नाहीत. मग म्हणलं की चला आता इथं बघण्यात काय अर्थ नाही, वेळ वाया घालण्यात अर्थ नाही. ते दाखवायला लागले होते हे पहा म्हणून. त्यांना वाटायला होते की हे तरी घ्यावी ते तरी घ्यावी. पण एकतर किमती एवढ्या जास्त होत्या त्या साड्यांच्या. आणि ज्या आवडल्या ना त्यांच्या रेट जास्त असल्यामुळे ते नको पण वाटायला लागले. आणि मला एक साडी तर खरं खूप आवडली. आणि चाललं होतं माझं की घ्यावं का कसं. पण नंतर मग ते किंमत पहिल्यांदा मला वाटलं की 850 रुपयाला भेटन ती साडी, पण नाही म्हणले ते 1400 रुपयाला साडी आहे. मग म्हणलं जाऊ दे आता एवढी महागाची कुठं घ्या ना. ही साडी मी जी घातलेली आहे अंगावर टाकून पाहायला लागले, ती साडीचा कलर मला एवढा छान वाटला होता आणि आवडली पण होती ती. पण ती 1400 रुपये किंमत ऐकली आणि म्हणलं नको जाऊ दे आता. मग आम्ही गेलो नंतर बलाईमध्ये. आणि बलाई पण खूप मोठं दुकान आहे तिथलं. तर मग चला आता, कारण तिथंही रिमझिम सेल, मान्सून सेल, हे असे ऑफरमधले सेल जे असतात ह्या दिवसाचे मोसममधले, ते सगळे सेल सुरू झालेले असतात. जी पंचमी आता जवळ आलेली म्हणून पण सेल काढलेले असतात त्यांनी, राखी पौर्णिमा पंचमी त्यासाठी. आणि खरंच इथं साड्या खूप छान होत्या. आणि अशा नाईटला तर साड्या एकदम छान दिसणार आहेत. आणि आमच्या दोघींचंही चाललं होतं, मलाही आवडली आणि तिलाही आवडल्या होत्या बहिणीच्या मुलीला. आणि मग चाललं होतं की तू कुठली घेणार कलर, मी कुठला घेणार, असं अंगावर टाकून बघणं करणं चाललं होतं.
आणि कसं मला तर अंगावर टाकून पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही की आपल्याला ही साडी छान वाटेल का नाही. आणि चुपून बसणाऱ्या साड्या मला खरंच खूप छान आवडतात. त्या साड्या फुगेर अजिबात साड्या आवडत नाहीत. त्याच्यामुळे मी निर्या हे घालून बघत असते तिथंच दुकानात असताना. 2 साड्याची खरेदी केली आम्ही तिथून बलाईमधून. आणि आता 3रं दुकान गाठायचं होतं, कारण आईची पण साडी घ्यायची होती आणि बहिणीला आणखीन एक साडी घ्यायची होती. कारण आमच्या दोघींच्या तर झाल्या इथं साडी घेऊन. त्या दोघींसाठी आता साड्या घ्यायच्या होत्या. मग आता इथं बिल ते करणं सुरू होतं. बिल केलं आणि आता निघालो काव्यामध्ये. काव्या पण तिथून खूप जवळ दुकान आहे. मग काव्यामध्ये आणि हे लेकरं ना, ह्यांना घ्यायचं काहीच नव्हतं ह्या 3-4 पोरींना. पण ना ते बरोबर आमच्या कसं चला वडापाव खाऊ पाणीपुरी खाऊ म्हणून आलेले होते आमच्याबरोबर. ते कंटाळे खरं नंतर तर. आणि ह्या साड्या आमचं बघणं चालू होतं. ह्या 2-3 साड्या खूप छान होत्या. रिजनेबल साड्या होत्या काव्यामधल्या. आणि ते दाखवणारे पण भैयाना एवढे छान सांगत होते, माहिती देत होते, ही घ्या ती घ्या, तुम्ही घेऊ नका, फक्त एकदा बघा तरी म्हणून ते एवढ्या साड्या त्यांनी दाखवल्या. अक्षरशः आम्ही आता नंतर कंटाळून हे तर निवांत बसले लेकरं परत बाजूला की तुम्हाला काय पाहिजे ते पहा म्हणले. आणि नंतर कंटाळून आता गेलोत आम्ही. म्हणलं चला आता जाता काहीतरी ह्यांना खाऊ घालू, एवढं गोड बोलून आणलंय तसं. आणि आता मग कॉफी शॉपमध्ये आलो तिथल्या जवळच्याच. आणि त्यांचं चाललं होतं हे घ्यावं, बर्गर घ्यावं, हे घ्यावं ते घ्यावं. आणि ते नंतर मग आता चांगलं येईल का नाही, कारण गाव छोटा असल्यामुळं भेटेल का नाही असं चाललं होतं व्यवस्थित. मग त्यांनी सगळं रद्द केलं. आता नको म्हणले काहीच ट्राय करायचं अगोदर. पाणीपुरी बघूया, ती जर व्यवस्थित असली तर दुसरं काहीतरी मागवता येते. मग आम्ही त्यांना पाणीपुरीची ऑर्डर दिली. आता ते पाणीपुरी घेऊन येणार. आणि पाणीपुरी एवढी काय कोणाला जास्त आवडली नाही, म्हणजे ठीक होती, असं काही खराबही नव्हती आणि अति छान पण नव्हती. ठीक वाटल्यामुळं नंतर लेकरांनी काही दुसरं मागवलं नाही. नको म्हणले आपण जाता वडापाव घेऊत आणि घरी बसल्या वडापाव खाऊत आता, कारण बरेच मेंबर आता घरी राहिलेले आहेत. आणि नंतर कंटाळून आता खूप चलणं झालेलं आहे. सगळे थकलेत आणि निघालो आता आम्ही आमच्या घरी. आणि जवळपास संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजले होते. आणि सगळे आता दमलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय. व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.